नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन चॅनल डेली डायरीज विथ सोनल आणि पार्थमध्ये स्वागत करते. खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. आपल्या या नवीन चॅनलमध्ये तुम्हाला एक माझ्या 2 वर्षाच्या लहान मुलाचे व त्याच्या वर्किंग आईचे डेली रूटीन, ट्रॅव्हल्स, फूड आणि दररोजच्या जीवनात येणारे भरपूर चॅलेंजेस आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी केलेले छोटे छोटे उपाय बघायला भेटतील. त्या अगोदर थोडक्यात माझ्याबद्दलची माहिती. मी एक सर्वसाधारण मुलगी, नाव सोनल, जिचे डोळे खूप मोठमोठ्या स्वप्नांनी भरलेले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिल्यापासूनच असलेली माझी तयारी आणि धडपड. माझे लग्न एक सर्वसाधारण घरात झाले आहे. आज मी 29 वर्षाची आहे आणि या 29 वर्षात खूप काही चॅलेंजेस बघून आत्ता लग्नानंतर एक छानसं जीवन एन्जॉय करत आहे. लग्नानंतर काही वर्षांनी मी महादेवाची पूजा केली, 16 सोमवार केलेत आणि त्या 16 सोमवारचं मला माझं फळ मिळालं. मला महादेवाच्या आशीर्वादास्वरूपी माझा पार्थ मिळाला. जेव्हा पार्थ आमच्या आयुष्यात येणार अशी गोड बातमी आम्हाला समजली, तेव्हा आम्ही 16 सोमवारचे उद्यापन करून महादेवाचे आभार मानलेत आणि तेव्हापासून माझ्या जीवनात सोनेरी दिवसांची सुरुवात झाली. एक स्त्री जेव्हा आई बनते तेव्हाच तिच्या जीवनाचे खरे सार्थक होते. या वाक्याचा अर्थ मला 5 ऑगस्ट 2023 रोजी शनिवारी उमगला, जेव्हा माझा इवलूसा पार्थ त्या नर्सने माझ्या कुशीमध्ये ठेवला. त्याचे एवढेसे हात आणि एवढेसे पाय बघून माझे मन अगदी आनंदाने भारावून गेले होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या गेलेल्या 2 वर्षात मी माझ्या आयुष्यात 5 सोबतचे खूप सुखद अनुभव घेतलेत. वेगवेगळ्या मेमरीज क्रिएट केल्यात. एक मुलगी, पत्नी, पण यासोबतच एक आई म्हणून मी नव्याने ओळखली जाऊ लागले. पार्थमुळे माझ्या जीवनाला एक अशी वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्याच्यातीलच काही गोड आठवणी तुमच्यासोबत फोटो स्वरूपात शेअर करत आहेत. प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर आई झाल्यावर समजतं की खरं प्रेम काय असतं, निस्वार्थ प्रेम काय असतं. आपल्या मायेच्या सावलीसाठी आपलं बाळ जेव्हा रडतं तेव्हा समजतं प्रेम काय असतं. आपण एखादी स्माईल दिल्यावर जेव्हा समोरून 2 हात पाय वर करून मोठी अशी स्माईल येते तेव्हा खऱ्या हसण्याचा आनंद उमगतो. माझी तर देवाकडे एवढी एकच इच्छा आहे की कोणतीही स्त्री या आनंदापासून वंचित राहू नये. सगळ्यांचे घर, अंगण लहान मुलांच्या अस्तित्वाने भरलेले असावे, जसं माझं गेल्या 2 वर्षापासून आहे. इथे मी माझा लहानपणचा फोटो आणि पार्थचा फोटो कम्पेअर करून बघत होते. मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता असायची की पार्थ हा माझ्यासारखा दिसतो की बाबांसारखा. पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पार्थ हा माझ्यावर नाही तर त्याच्या बाबांची पूर्ण कार्बन कॉपी आहे. जेव्हा पार्थ नवीन चालायला शिकला तेव्हा तो असे काही ना काही उद्योग करत असायचा. कॉटला पकडून वर उभा राहून खाली बसून घ्यायचा आणि यातच आम्ही रमून जायचो. दिवसभर त्याची हीच वरचढ असायची. घरामध्ये लहान मुले असले की बाकीचे सगळे टेन्शन माणूस आपोआपच विसरून जातो. त्यांच्यामुळे आपल्याला एक वेगळीच एनर्जी, उत्साह येतो आणि आमच्यासोबत पण असंच काहीतरी होत असतं. दिवसभराच्या कामाचा पूर्ण स्ट्रेस आम्ही पार्थमुळे विसरून जातो. पार्थमुळे माझे व त्याच्या बाबांचे, आमचे दोघांचेही आयुष्य अगदी आनंदमय झाले आहे. इथे पार्थ माझे म्हणजेच त्याच्या मम्माचे ऑफिसचे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याला काही ते जमत नाही. पार्थ आमच्या दोन्ही फॅमिलीमध्ये खूप लाडका आहे. त्याचे 3 मामा, मामी, सगळे आजी आजोबा, त्याचे मोठे मम्मी पप्पा आणि त्याचे सोनू मोनू दादा, सगळ्यांचाच तो खूपच लाडका आहे. जसे सगळ्यांकडून पार्थला प्रेम भेटते तसेच तुमचे देखील आशीर्वाद व प्रेम पार्थला मिळावे हीच इच्छा. दिवसभर आमचे घर असंच टाळ, भजन आणि कधीमधी DJ याने दणदणत असते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.